टॉगेश भाई आपल्या सूरज राणे ब्लॉगमध्ये. तर आज नवीन विषय घेऊन आता मी जातो राव पारगड म्हणजे चंदगड त्या साईडला, आणि पारगड आणि बाबा धबधबा. तर आजचा असा प्लॅन हा, तर तो प्लॅन कितीपर्यंत सक्सेस होता आम्ही बघूया. आता मी त्याला पाऊस तर नाही, आणि ह्याचा काय झाला बघा, गाडी माझी आहे असा. तर काय जण जाऊचा होता 6:07ला, आता वाजले 7:15 7:30. आता मी गाडी स्टार्ट करून ठेवलं आहे, जरा कोल्ड स्टार्ट जरा होते जरा गरम, आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार. 2 मिनटं चालू ना काय कॅमेरा फोम येतं काय कळत नाही. आणि आता म्हणलं का उत्तर दाखवत नाही माहिती, सगळं रूममध्ये बघूच्या लायकीचं नाही, त्याच्यामुळे मी दाखवत नाही. ह्याच्यावरनं तुम्ही कंडिशन हे करू शकता की बाबा रूमची काय हालत झाली आहे, सगळं उलटा पुलट झालं. संध्याकाळी येऊन साफ करतले, रविवार असा. ओके, तर काय करूया, काय नाही डायरेक्ट आता राईडमध्ये भेटूया. तर काय आम्ही आता निघतो. सो आवाज येतो का रे तुला? एक सेकंड, बडबड होणार माझी थोडी. तर काय आम्ही निघतो आता. सुष्म्याला ते असा तो निघता आता थैसून, आणि पुढे जाऊन अजून 2 मित्र भेटले, ते करून आपण पुढचा कंटिन्यू प्रवास होतो तो बघा. आणि माईक मी आतमध्ये लावलो, तर आवाज किती येतो तो मला माहीत नाही, मी फर्स्ट टाईम लावले असो. तो किती आवाज येतात, की जास्त येतात की कमी येतात माहीत नाही, रेटिंगमध्ये बघूया आता. ओके गाईज, आम्ही निघतो आता, मित्र वगैरे येईल सगळे, आणि आमची गाडी आहे सगळं सायनीत लागला. आता मी निघतो पुढे जाऊ डायरेक्ट बाबा वॉटरफॉल. गाईज हैसून घाट चालू होता, आणि पुढे जाऊन बघू गेलास ना तर हैसून असं वाटतं की घाटात एक नंबर धुक्याचा. आणि पुढे गेले हैसून तिलारी घाट आहे ना, हे हैसून चालू होता. कोल्हापूर 165 किलोमीटरचा. तर व्ह्यू असा ना तो तुमका पूर्ण दाखवतोय, सो चेक करा. निघूया काय नाही स्टेडियम रोड. तर काय आम्ही आता हिला होता तिलारी घाटमध्ये, आणि व्ह्यू चेक करा मग तो. काहीच वाऱ्याचा आवाज एवढं येतं ना भारी आतमध्ये, की एक नंबर. पाण्याचा आवाज आहे की वाऱ्याचा आवाज तो कळत नाही, पण आतमध्ये खूप खोल असा डीपमध्ये. आता आम्ही पुढे निघतो, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असा, पण इंटरेस्टिंग फोटो काढू गावतात की नाही होता, कारण रायडिंग करताना व्हिडिओ काढू गावत नाही जास्त, कारण पाऊस नाही नशीब, आणि घाट एकदम डेंजर असं, गाडी एकदम स्लो असत, आणि गाडी नाही आहेत एवढ्या घाटात, त्या तिलारी घाटात. ओके, तर पुढे तर काहीच आता आम्ही आहे आता मी तिलारी घाटमध्ये, आणि नाश्ता करणार. तर हे सगळं पब्लिक आपला नाश्ता आता खूप अर्ध्या तासाने आला आहे आमचा जेवायच्या टायमिंगला. हा उपाश आहे. मिसळ पाव. ओके, तर नाश्ता करतो, नंतर बाकी. तर नाश्त्यासाठी आमच्याकडे पुरी मिसळ पाव, पुरी भाजी काय मिसळ पुरी काय बोलणार याला, मिसळ पाव नाही मिसळ पुरी. ते वडा घेणार काय वडा? तर काय आता आमचा नाश्ता वगैरे झाला, आणि आम्ही आमच्याकडे हॉटेलमध्ये थांबलो आहे. आणि अरे कुठला एरिया सांगणार तुम्ही? तिलारी नगर. आता आम्ही चाललो आहे बाबा वॉटरफॉलला. तर केव्हा आला त्या साईडला तर त्या काकांना नक्की भेट द्या. हॉटेल एक नंबर, आणि नाश्ता पण एक नंबर होता. तर भेटतो आम्ही आसरा हॉटेल. A few moments later. मी आता गेला एक बाबा वॉटरफॉल तिथे आहे, भरपूर तो वॉटरफॉल असत बऱ्यापैकी. आणि जो मेन वॉटरफॉल आहे जो बाबा वॉटरफॉल म्हणून असा तो पुढे असा, तो आम्ही जाता वाटत चालत.
थोड्या याच्यापर्यंत ते गाडी येतात नंतर ट्रॅकिंग करून लागते थोडीशी, तरी मग वाटतं एक 10-20 मिनटं आणि त्याच्यानंतर मग पुढे तो एक धबधबा. मी सगळे जातो आता बाबा वॉटरफॉल. तर एक 15-20 मिनिटाची ट्रॅकिंग असं आहे. आणि हां रत्नागिरी ना कणकवली लागत. अजून एक मेंबर आहे, अजून एक मेंबर काय त्याला हेल्मेट काढूच ना मरे ना ब्लॉगर. गायजानो आता आम्ही धबधबा वगैरे फिरान आता आम्ही निवांत बसलाव आणि बाहेर मस्तपैकी पाऊस चालू झालेलो असा. आणि मी हे बडबड देता ऐका घेत नाही कारण मी एकदम स्लो मोशनमध्ये व्हिडिओ झालेलो, त्याच्यामुळे मी करते आता व्हॉइस ओव्हर. तर हायसून आम्ही आता चाललो पारगडला आणि पारगडवरनं डायरेक्ट घरात. आम्ही इला आता पारगडला. पारगडच्या गडाच्या वरती येला पूर्ण तो रोड येतो डायरेक्ट गडावर येतात आणि वरसून व्ह्यू बघा एक नंबर. तर फ्रेंड्स तुमका हा व्हिडिओ आवडलो असात याची मी आशा करते. आणि आम्ही मस्तपैकी घराकडे पोचला, काही नाही टेन्शन घेता. आणि सुंदर असे व्हिडिओ मी काढलेले असाय जेवढे माका शक्य होतात तेवढे मी नवीन नवीन शिकतोय. जर तुमका आवडलो व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, बाय फ्रेंड्स, बाय.